माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे पंतू, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांचे चिरंजीव आणि खासदार विशाल पाटील यांचे पुतणे हर्षवर्धन पाटील वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये नगरसेवक बनलेत. सुरुवातीला खूप अभिनंदन. काय सांगाल या विजयाबद्दल? एवढ्या कमी वयामध्ये नगरसेवक पदाची निवडणूक लढणं आणि त्यामध्ये विजय होणं. थँक्यू. माझं पहिलीच निवडणूक होती. या माझ्या आयुष्यातली पहिली निवडणूक होती आणि प्रभाग 11मधनं सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतनं प्रभाग 11मधनं आम्ही 4ही काँग्रेसचे उमेदवारी निवडून आलो. चांगल्या लोकांनी आम्हाला प्रतिसाद दिला. आज जे काही प्रभाग 11मध्ये घडत होतं त्याला आम्ही चौघांनी मात देऊन या महानगरपालिकेत विजय मिळवला. एक मोठा वारसा घेऊन तुम्ही आता पुढं जात आहे, त्यामध्ये मग साहजिक आहे एवढा मोठा वारसा घेऊन असताना कुठेतरी दडपण असतं की अशा पद्धतीने निवडणुकीत इतक्या कमी वयात उतरणं. यावेळी दडपण होतं की बाबा या उतरावं निवडणुकीत? थोडंफार मला आधी होतं, पण जसं दिवस जवळ येत होते तर मी ठरवलेलं की ह्या निवडणुकीत उतरायचं, ताकदीनं उतरायचं, लोकांपर्यंत जायचं, त्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या. आणि जे काही मी मागच्या 1-2 महिन्यात मी जे काही लोकांमध्ये संपर्क केला त्यांनी मला एक चांगला कॉन्फिडन्स डेव्हलप झालेला की ही निवडणूक मी पार पाडू शकतो, मी ही सीट निवडून आणू शकतो. की जसं माझे विरोधक होते ते बऱ्यापैकी थोडं गुन्हेगारी क्षेत्राला प्रोत्साहन देणारे होते, तरुणांना व्यसनाच्या आहारी जाणं हे त्यांनी प्रोत्साहन दिलेला. तर त्याला मी मात देऊन आज मी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत मी निवडून आलो. याबद्दल मला खरंच अभिमान आहे. लोकांनी चांगली माझी साथ दिली, त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. काय पुढं टार्गेट असेल आता पुढच्या 5 वर्षामध्ये? कशा पद्धतीचं नगरसेवक म्हणून या प्रभागामध्ये? तसं बघितलं ह्या प्रभागात बऱ्यापैकी रस्ते गटरीचे कामं झालेले आहेत. थोडी साफसफाईची गरज आहे, ते होतच राहणार. पण त्यापुढंही ओपन स्पेसचं डेव्हलपमेंटचा विषय असेल, तरुणांच्या रोजगारचा विषय असेल किंवा त्यांच्या लहान मुलांचं शिक्षणाचा विषय असेल, हे बऱ्यापैकी ह्याच्यावर आम्ही चांगलं फोकस ठेवून ह्या प्रभागात तसं डेव्हलपमेंट आणणार. आणि जे काही संजयनगरवर जो डाग लागला आहे की हा गुन्हेगारीचा आहे, तर तो डाग आम्ही मिटवायचं पूर्णपणे ह्या 5 वर्षात प्रयत्न करणार आहे. वडिलांचं मार्गदर्शन राहिलं असेल, काकांचंही मार्गदर्शन राहिलं असेल? हो, दोघांचंही होतं. तसं जास्त करून काकांनी सपोर्ट केलेला आणि वडिलांचं जसं म्हणतो की थोडं बॅक ऑफिसकडं त्यांनी जास्त लक्ष देऊन ही निवडणूक पार पाडली. त्यांचा दोघांचाही चांगला सपोर्ट होता. आज माझ्या मम्मी आणि माझी काकी हे दोघंही चांगल्यापैकी त्यांनी या वॉर्डात फिरले आणि पूजा काकी स्वतः मी सक्षमा जे त्यांचं NGO आहे त्याच्यातर्फे त्यांनी जे महिलांसाठी रोजगारचा विषय असेल की घरी बसून त्यांनी काही काम करू शकतात किंवा दुसरं काही प्रयोग आम्ही ह्या प्रभागात या सांगली शहरात आम्ही राबवू शकतो, त्या हिशोबानं त्यांनी पण ते चांगलं एक प्रयत्न केलेला आहे. तर धन्यवाद. तर हर्षवर्धन पाटील वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी एक मोठा वारसा घेऊन जे निवडणुकीमध्ये उतरले होते, त्याला सांगलीमधील प्रभाग 11मधून नागरिकांनी विश्वास दिला आहे आणि वसंतदादाचे पंतू पहिल्याच निवडणुकीमध्ये नगरसेवक पदाच्या विजयी झालेले आहेत. कॅमेरा पर्सन योगेशसोबत कुलदीप माने, ABP माझा, सांगली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.